नमस्कार, नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण खूप हेल्दी रेसिपी बनवणार आहोत. भोगी स्पेशल भाज्यांची खिचडी. भोगीच्या दिवशी वापरल्या जाणाऱ्या सगळ्या हंगामी भाज्यांपासून बनवलेली ही खिचडी हिवाळ्यात परफेक्ट, पचायला हलकी आणि खाण्यास खूप टेस्टी लागते. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी काही भाज्या घेतल्यात, त्याच्यामध्ये बोर, एक कांदा उभा काप करून घेतला, थोडेसे घेवडा, गाजर, हरभरा आणि पावटा आणि वाटाणा आणि बोरचे असे उभे काप करून घेतलेले आहेत. 2-3 बोरं घेतल्यात, एक टोमॅटो बारीक, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. वांगी बटाटा घेतलेले आहेत, मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत. तांदूळ घेतलेला आहे, इंद्रायणी तांदूळ 1.5 वाटी तांदूळ आहे. धुवून वगैरे घेतलं आहे, फक्त भिजवलेला नाही आहे. आणि मुगाची डाळ घेतलेली आहे, थोडीशी घेतली, ती पण धुवून घेतलेली आहे. मसाल्यांमध्ये कांदा लसूण मसाला, धनिया पावडर, गरम मसाला, लाल मिर्च पावडर आणि हळदी पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ. चला आता कुकरमध्ये करणार आहोत झटपट आपण. तर कुकर ठेवलेला आहे. तूप टाकतोय त्याच्यामध्ये आपण 1 मोठा चमचा आणि 1.5 चमचा तेल टाकतोय आपण त्याच्यामध्ये. तेल छानसं गरम झाले की 2 तमालपत्र असे तुकडे करून घ्यायचे, ते टाकते. आणि 1 चमचा जिरे, 1 चमचा जिरे टाकतोय. खडे मसाले टाकायची काही गरज नाही आहे, तरी पण खूप छान लागतो हा भात. हिरवी मिरची टाकतोय, 1 मोठा कांदा उभा काप करून घेतलेला ते सुद्धा टाकते. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. टमॅटो टाकलेला आहे, स्किप झाला आहे माझ्या हातनं. 1 टमॅटो बारीक चिरून घेतला होता, ते सुद्धा टाकलेला आहे. आलं लसूण पेस्ट टाकतो 1 चमचा. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपण भाज्या टाकतोय. आपण सगळ्या भाज्या मी धुवून वगैरे घेतलेल्या आहेत. सगळ्या भाज्या टाकते. मोठ्यांनाच काय पण लहानांना पण आवडेल असा एवढा सुरेख भात होतो हा. नक्की ट्राय करा. आपली खिचडी व्यवस्थित परतून घ्यायचं. आपण मुगाची डाळ टाकतोय त्याच्यामध्ये. खूप थोडी घेतली मी मुगाची डाळ. डाळ आणि तांदूळ भिजत ठेवायची काही गरज नाही, तसेच टाकायचे आहे. तर 1.5 वाटी तांदूळ आहे, तर मी 4.5 वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं सर्व. कलर बघा ना किती छान दिसतो तो. आता मसाले घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये हळदी पावडर आणि लाल मिर्च पावडर 1 छोटे चमचा घेतलेला आहे. बाकी सर्व 1.5 चमचा घेतला आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता हे सर्व मसाले आपण टाकून घ्यायचे, व्यवस्थित परतून घ्यायचं. कांदा लसूण मसाला टाकल्यामुळं भाताला खरंच खूप छान चव येते. नक्की ट्राय करा कांदा लसूण मसाला टाका. पाणी ओततोय आता आपण, गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. तर मी 4.5 वाट्या पाणी टाकते कुकरमध्ये. झाकण लावायचं आणि 4 शिट्ट्या करून घेऊ आपण. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. वरनं तीळ टाकलेलं आहे. किती सोप्या पद्धतीने भोगी स्पेशल खिचडी तयार झालेली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.